नमस्कार. आज आपल्याकडे डॉक्टर श्रीकांत कारलेकर सर आपल्याला भूगोल विषयक मार्गदर्शन करायला आले. नमस्कार सर. मी तुमचं ज्ञानप्रबोधिनीतर्फे स्वागत करते. आता थोडंसं सरांबद्दल जाणून घेऊयात. सर सध्या SP कॉलेजमध्ये प्राध्यापक आणि भूगोल विभाग प्रमुख म्हणून काम बघतायत. त्यांनी MSc PhD केली आहे आणि गेली 40 वर्ष ते प्राध्यापक म्हणून काम करतायत. वेगवेगळ्या विद्यापीठातून गेस्ट लेक्चरर म्हणूनही त्यांनी काम केलं आहे आणि PhD आणि MPhilसाठीचं मार्गदर्शनही ते अनेक विद्यार्थ्यांना करतात. वेगवेगळे संदर्भ ग्रंथ आणि पाठ्यपुस्तकातूनही त्यांनी लेखन केलेलं आहे. तर थोडंसं आता प्रश्नांकडे वळूयात. पहिलाच प्रश्न असा आहे की भूगोल या विषयात ज्यांना गती आहे किंवा या विषयाची आवड आहे अशा विद्यार्थ्यांनी तो अधिक जाणून घेण्यासाठी आणि कळवून घेण्यासाठी काय करावं असं वाटतं? आपल्याला भूगोलाची आवड आहे का नाही हे तसं आपल्याला बऱ्याच आधी कळतं. म्हणजे ते विद्यार्थ्यांनाही कळतं खरं की आपल्याला विषयाची आवड आहे, पण मग त्यांच्या समोर काही पर्याय नसतो. काही वेळा त्यांना नेमकी उत्तरं मिळत नाहीत आणि म्हणून मग त्यांचा इंटरेस्ट त्यातला जो आहे आवड ती डेव्हलप होत नाही. तर ती होण्यासाठी त्यांनी पहिली गोष्ट म्हणजे फिरणं आवश्यक आहे. निसर्गामध्ये गेलं पाहिजे, फिरलं पाहिजे. ज्याला इंग्लिशमध्ये मी फील्ड वर्क असं म्हणतो, ते क्षेत्रीय संशोधन म्हणतात, तसं जाऊन ते केलं पाहिजे. आजकाल तर नेटवर कितीतरी इन्फॉर्मेशन मिळत असते, ती त्यांना मिळवता येते. प्रवास वर्णनं वाचायची, नंतर हे जे आपण ज्याला हे म्हणतो की निरनिराळ्या शैक्षणिक संस्था हे काही काही प्रसिद्ध करतात, अहवाल वगैरे निरनिराळ्या एरियाचे, ते त्यांनी वाचावे. अशी त्यांना निश्चितपणे आवड निर्माण होते आणि डेव्हलप करता येते. नकाशा वाचन हा एक अतिशय आवड निर्माण करण्याचा फार चांगला मार्ग आहे. नकाशा कसा बघायचा, जसा आत्ताच नुकतं जे चालू आहे, म्हणजे आत्ता वादळ जे हरिकेन सँडी जे चालू आहे, तर ते कुठे आहे नेमकं, अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर म्हणजे नेमकं कुठे आहे हे बघण्यासाठी नकाशा बघितला तर त्यातनं जास्त गोडी निर्माण होते. नकाशा वाचन हा एक आणखी गोडी वाढवण्याचा एक चांगला मार्ग आहे, तो त्याने निश्चित बघावा असं. सर, या क्षेत्रात बऱ्याच उपशाखा आहेत. म्हणजे भूगोल हा विषयच इतका व्यापक आहे की त्याच्या बऱ्याच उपशाखा आहेत, तर त्याविषयी थोडंसं सांगाल का? खरं म्हणजे प्रमुख 2 शाखा आहेत. एक प्राकृतिक भूगोल असं म्हणतात आणि दुसरी जी मेजर ब्रांच आहे त्याला ह्युमन जिओग्राफी असं म्हणतात किंवा मानवी भूगोल. तर प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल असे 2 मुख्य ब्रांचेस आहेत आणि त्याच्या अनेक उपशाखा आहेत. म्हणजे प्राकृतिक भूगोलामध्ये हवामानशास्त्र आहे, भूरूपशास्त्र आहे, सागरशास्त्र आहे. या सगळ्या अशा तऱ्हेच्या ब्रांचेस या फिजिकलमध्ये येतात प्राकृतिकमध्ये. आणि ह्युमनमध्ये जिओग्राफी ऑफ सेटलमेंट्स म्हणजे वस्त्यांचा भूगोल आहे. त्यामध्ये नागरी वस्त्या किंवा ग्रामीण वस्त्या यांचा अभ्यास आहे. नंतर कृषीचा अभ्यास आहे, म्हणजे ॲग्रिकल्चर जिओग्राफी असं म्हणतात, तसा आहे त्याच्यामध्ये. असे काही आहेत. आणि आजकाल नवीन काही ब्रांचेस आहेत त्या टेक्निक ओरिएंटेड आहेत, म्हणजे तंत्रज्ञानाशी निगडीत अशा आहेत. त्याच्यामध्ये संख्याशास्त्रीय भूगोल आहे किंवा दूरसंवेदन आहे किंवा जिओग्राफिक इन्फॉर्मेशन म्हणतात त्याला, म्हणजे भौगोलिक माहिती प्रणाली असा एक आहे. अशा अनेक ब्रांचेस आहेत आणि खूप व्यापक असा विषय आहे. आणि आपापल्या आवडीप्रमाणे विद्यार्थ्याला तो विषय लक्षात घेऊन त्यातून आपली आवड अधिक डेव्हलप करते. तसं पाहायला गेलं तर भूगोल असं म्हटल्यावर थोडंसं शास्त्राचं ज्ञान हवं असं एक वाटतं. तर मला असं विचारायचं आहे की 10वी नंतर ज्या मुलांनी शास्त्र घेतलेलं आहे किंवा सायन्सला गेलेली आहेत, तर अशांसाठी तर भूगोलात अनेक संधी असतील, पण ज्यांनी BCom किंवा BA केलं आहे किंवा आर्ट्स घेतलेलं आहे, तर अशांसाठी संधी आहेत? ते खूप आहेत. तुम्ही आता अगदी बरोबर म्हटलं की विज्ञान शाखेकडून आलेल्या विद्यार्थ्यांना संधी जास्त आहेत, कारण मुळामध्ये जिओग्राफी किंवा भूगोल हा विषय मुळामध्ये सायंटिफिक आहे, शास्त्रीय आहे. आर्ट्सच्या विद्यार्थ्याला खूप संधी त्यामध्ये आहेत. तो अनेक ठिकाणी त्याला मी सांगेन तुम्हाला कशा तऱ्हेचं त्याला जॉब मिळू शकतात, नोकरी मिळू शकते. कॉमर्सच्या बाबतीमध्ये एवढं एकच आहे की कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना जो स्कोप आहे तो तसा लिमिटेड आहे. तो प्रामुख्याने कमर्शियल जिओग्राफी किंवा वाणिज्य भूगोल वगैरे किंवा त्या संदर्भामध्ये ज्या ब्रांचेस आहेत तिथे स्कोप आहे. त्यामुळे जास्त जर मी विचार केला तर तो शास्त्राकडे आहे, कारण तो विषय मूळ शास्त्रीय आहे. म्हणून मग आर्ट्सला तर आहेच, दोन्हीला आहे. मला अजून एक असं विचारायचं आहे की भारतात आणि भारताबाहेर अशा कुठल्या संधी उपलब्ध आहेत? भारतामध्ये आणि भारताबाहेर दोन्ही ठिकाणी संधी खूप आहेत. एक संशोधक म्हणूनही यामध्ये करिअर चांगली करता येते, यांची चांगली संधी आहे सगळ्यांना. म्हणजे विविध ब्रांचेसमध्ये संशोधन करता येतं.
सर्व्हेयर म्हणजे सर्वेक्षण करणारा अशी एक संधी आहे. त्यानंतर जमिनीशी संदर्भात ज्या काही घटना आहेत किंवा त्यामध्ये त्याला स्कोप आहे. जिओ हायड्रोलॉजिस्ट अशी एक पोस्ट आहे, म्हणजे पाण्याशी संबंधित आणि जलव्यवस्थापन म्हणा, त्याची मॅनेजमेंट या संदर्भामध्ये नोकऱ्या उपलब्ध आहेत. भूजल आणि पृष्ठजल या संदर्भामध्ये नोकऱ्या उपलब्ध आहेत. जिओमॅटिक्स या नावाचा एक नवीन प्रकार आहे, त्यामध्ये आहे. मग मॅपिंग आहे, म्हणजे नकाशा तयार करणे वगैरे यामध्ये संधी आहे. अशा अनेक संधी आहेत या विषयामध्ये. या विषयातल्या उच्च शिक्षणासाठी काही संधी उपलब्ध आहेत का? युनिव्हर्सिटी ज्या आहेत त्यामधून तुम्हाला खूप शिक्षण यामध्ये घेता येतं. MSc करता येते, PhD घेता येते, MA करता येतं, PhD घेता येते. आणि नॉर्मली कॉमर्सचा माणूस इकडे येत नाही, ते तुम्हाला आता मी कारण सांगितलं. पण MSc PhD करणारी माणसं भरपूर आहेत. उच्च शिक्षण खूप घेता येतं आणि PhD नंतरही पोस्ट डॉक्टरल वगैरे असं पण या विषयामध्ये करता येतं. सरकारी एजन्सी आहेत, गव्हर्नमेंट एजन्सी ज्याला म्हणतात, त्यामध्ये नोकऱ्या लागतात चांगल्या प्रकारच्या. सर्वेअर वगैरेच्या नोकऱ्या लागतात. संधी आहे. भूगोल हा विषय आहे आजचा, आणि मला असं विचारायचं आहे की खूपदा असं होतं की नॅशनल जिओग्राफिक आणि डिस्कवरी सारख्या चॅनल्सवर खूप फॅसिनेटिंग गोष्टी बघायला मिळतात. की ती लोक डोंगर दऱ्यातनं भटकत असतात किंवा ॲस्ट्रॉनॉमी. तर मग त्या संदर्भात काही होऊ शकेल का की व्यवसाय म्हणून बघताना? असं करणारे खरं म्हणजे बरेच जण आहेत. आणि जसं तुम्ही आता उल्लेख केला की नॅशनल जिओग्राफिक आहे, डिस्कवरी आहे, यामध्ये जाण्यासाठी तुम्हाला अतिशय उच्च प्रतीचं कौशल्य तुमच्यामध्ये असलं पाहिजे, स्किल असलं पाहिजे, निसर्ग वाचता आला पाहिजे, निसर्गामध्ये फिरण्याची ही आवड असली पाहिजे पहिल्यापासून. आणखीन काहीतरी प्रयोगशीलता असली पाहिजे, एक्सपेरिमेंटेशन, स्वतः काहीतरी करण्याचं. हे ज्यांच्याकडे आहे ते हे सगळं निश्चितपणे करू शकतात. अनेक विद्यार्थी इथे वर जातात तसे नॅशनल जिओग्राफीकडे, डिस्कवरीकडे, किंवा आपल्याकडे सुद्धा खूप चांगल्या प्रकारे या ॲक्टिव्हिटीज होतात. म्हणजे नुसतं ट्रेकिंग केलं ह्याला काही तसा अर्थच असतो. त्या ट्रेकिंग करत असताना जर मला निसर्ग वाचता आला, काही समजून घेता आलं, सह्याद्री आहे किती जुना आहे, हिमालय आहे किती जुना आहे, तो कसा निर्माण झाला, त्याचं इव्होल्युशन कसं झालं, हे जर मला कळलं तर ते जास्त चांगलं आहे. तर असं करता येतं. आणि हे करण्यामध्ये जगभरामध्ये संधी उपलब्ध आहेत मुळामध्ये. फक्त थोडंसं आपलं जे स्किल आहे, कौशल्य, ते थोडंसं दाखवावं लागतं इथे. तुम्ही इतकी वर्ष प्राध्यापक म्हणून काम करताय, तर असं विचारायचं आहे की भूगोल या विषयामध्ये पुढच्या काही वर्षांमध्ये किती संशोधन होईल असं तुम्हाला वाटतं, किंवा किती गरज आहे? आणि हे एक क्षेत्र म्हणून किंवा एक व्यवसाय म्हणून हे क्षेत्र किती विस्तारेल असं तुम्हाला वाटतं? आताच सुरू झालं, विस्तार पावायला लागलंच आहे. त्याचं मुख्य कारण असं की ही जी नवीन टेक्नॉलॉजी सगळी आहे ती जास्तीत जास्त भूगोलामध्येच वापरली जाते, असाच प्रकार आहे. म्हणजे भौगोलिक माहिती प्रणाली आहे एक प्रकारे, ज्याला GIS असं म्हणतात, किंवा रिमोट सेन्सिंग आहे, दूरसंवेदन आहे, हवाई छायाचित्रण आहे. ह्या सगळ्याचा उपयोग आजकाल उत्तम प्रतीचं संशोधन करणे आणि निर्णय घेणे काही ठराविक, म्हणजे जसं आता डिझास्टर मॅनेजमेंट आहे, आपत्ती व्यवस्थापन आहे. तर आपत्ती व्यवस्थापनामध्ये भूगोलाचा माणूस बरंच काही करू शकतो आणि करतात पण आहेत. म्हणजे असं पण आहे, सुनामी आली तर तिथे मॅनेज करणारे लोक आणि सुनामीचं एकूण डिझास्टर मॅनेजमेंट करणारे लोक हे जॉग्राफीवाले जास्त करून आहेत. भूकंप झाले, ज्वालामुखीचे उद्रेक झाले, तर त्यासाठी हे लोक निश्चितपणे पटकन, दुष्काळ परिस्थिती आहे, त्यामुळे भूगोलाचं हे क्षेत्र, आणि हे आता दिवसांदिवस वाढतंच आहे. आणि येत्या 10 वर्षामध्ये भूगोलाला अजूनही खूप महत्त्व प्राप्त होणार आहे. संधी खूप आहेत, व्यवसायाच्या संधी आहेत, नोकरीच्या संधी आहेत. स्वतः एखादं काही समजा म्हणजे काय म्हणायचं, प्रायव्हेट लेवलवरती एखादा उद्योग सुरू करायचा असेल त्याला संधी आहे. असं बरंच काही भूगोलामध्ये आहे. आणि आता ते दिसायला पण लागले. टुरिझममध्ये आहे, पर्यटन व्यवसायामध्ये भूगोलासारखा दुसरं पर्याय नाही असं झालंय. असे भरपूर आहे. म्हणजे सध्या हे जे काही समस्या आहेत वेगवेगळ्या, उदाहरणार्थ की पृथ्वीचं तापमान वाढतं आहे, ग्लोबल वॉर्मिंग ज्याला म्हणतात, तर त्या ग्लोबल वॉर्मिंगची कारणं कुठली कुठली आहेत? म्हणजे भूगोलाच्या नियमानुसार ही काही तशी नवीन घटना नाही. म्हणजे पृथ्वीचं तापमान वाढणं ही तशी जुनी घटना आहे. आणि त्यामध्ये एक चक्रीय असा एक पॅटर्न असा आहे, आकृतीबंध आहे, की काही ठराविक वर्षानंतर पृथ्वीचं तापमान वाढतंच आणि मग हिमयुग येतात, 2 हिमयुगांच्या मधला कालखंड असतो. तर असं त्याला ते जोडता येतं. आणि भूगोलाचा विद्यार्थीचा नेमका अभ्यास करू शकतो की नेमकं क्लायमेट चेंज म्हणजे काय. नंतर क्लायमेट चेंजमुळे समुद्राची पातळी वाढते, बर्फ वितळल्यामुळे समुद्राची पातळी वाढते, त्याचे काय परिणाम होतात, याचा अभ्यास भूगोलामध्ये आज होतोय, चालू आहे, अजूनही तो पुढे बऱ्यापैकी करता येईल. नंतर कोस्टल प्रोटेक्शन म्हणजे किनारपट्टीचं संरक्षण
कसं करावं या वाढत्या तापमानामुळे वाढणाऱ्या समुद्र पातळीमुळे बरोबर. याचा अभ्यास जास्त करून समुद्रामध्ये या भूगोलामध्ये केला जातो. टाउन प्लॅनिंग आहे. आजकाल संबंध जगभरामध्ये भेडसावणारी ती समस्या आहे की मोठी मोठी शहरं आहेत, कशी बेबंद वाढत आहेत ती शहरं, तर त्याचं प्लॅनिंग कसं करावं आणि सगळं जीवन लोकांचं तिथल्या सुखी कसं करावं हे भूगोलामध्ये त्याची उत्तरं नक्की आहेत आणि त्या दृष्टीने अभ्यासक आणि संशोधक त्याचा विचार करतायत. आतापर्यंत फक्त पाठ्यपुस्तकातून भूगोल वाचत आली होते, पण तुम्ही आज खूप इथे येऊन खूप साऱ्या संधींबद्दल सांगितलं आणि एक व्यवसाय म्हणूनही याकडे बघू शकतो आपण सगळेच असं वाटतंय आता. सर, तुम्ही आज इथे आलात त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद मानते तुमचे. आणि भूगोलातल्या वेगळ्या वेगळ्या संधींविषयी माहिती मिळाली असेल असं मला नक्की वाटतंय. तर